महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। बँगलोरमधील एका नवविवाहित तरुणाने नागपूरमधील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। सूरज शिवण्णा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे मुलाला मरताना पाहून त्याच्या आईनेही विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सूरज आणि गणवी यांचा विवाह 29 ऑक्टोबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात झाला होता। लग्नानंतर हे जोडपे हनीमूनसाठी श्रीलंकेला गेले होते, मात्र तिथेच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली। त्यानंतर त्यांना हनीमून अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले। परतल्यानंतर गणवीच्या माहेरच्यांनी तिच्या सासरच्या लोकांवर अनेक आरोप केले। सासरच्या मंडळींकडून तिचा सतत अपमान आणि छळ केला जात होता, असा आरोप गणवीच्या माहेरच्यांनी केला होता। मानसिक त्रासाला कंटाळून गणवीने मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला। उपचारादरम्यान तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले। त्यानंतर ती व्हेंटिलेटरवर होती आणि गुरुवारी तिचा मृत्यू झाला। नागपूर पोलीस सध्या बँगलोर पोलिसांच्या संपर्कात आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे।